तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय. गौतमी खूप आक्रमक झालेली असते. ती बयोचा गळा दाबत असते. इकडे या अंकिताला आणि हेतलला कळत नाही एवढ्या रात्री कशाला आली असेल ही इराची आई. पण ही हेतल म्हणते ॲक्शन मूवी बघायला भेटेल ना, बघूयात काय चाललंय त्या दोघींचं. आणि या दोघी जणी कानोसा घेत असतात की गौतमी बयोला कशी झापतीये. या दोघींना त्यातच मज्जा. असो, पण आता इथे मात्र बयोला घाम फुटलाय, कारण गौतमी तिला खूप वाटेल ते बोलते. का ग ये, तुला सांगितलं होतं ना मी, तू खोटे पुरावे गोळा कर, खोटे आयडी गोळा कर. शुभंकरला जर तुझी ओळख कळली ना तर तुला सोडणार नाहीये मी, लक्षात ठेव. तर रमाकांत भाऊजीचं प्रकरण तर मी नंतर निस्तरेल, पण तू आधी तुझी ओळख लपवण्यासाठी ते खोटे आयडी तयार कर. तेव्हा ही बयो म्हणते मी तयार करणार नाही तसं काही. मग गौतमी म्हणते तू जर शुभंकरला तुझी ओळख सांगितली तर लक्षात ठेव, मी गौतमी आहे गौतमी. त्या शुभंकरला बर्बाद करून टाकेल मी. आणि तुला माहिती आहे मी जे बोलते ना ते करून दाखवते. काहीही कर पण तुझी ओळख लपव. आणि आता तिने असं तिला धमकवलंय आणि धमकी देऊन निघून गेली आहे. बयोला जरा टेन्शनच आलंय. पण बघा ना, या दोघींना त्याचं काही सोयरसुतक नाहीये. अंकिता आणि हेतल बयोला चिडवायला लागतात. काय ग, बंद दरवाजामध्ये कसली ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा सुरू होती का? हेतल म्हणते नाही ग, जॅकफ्रूटला वॉर्निंग द्यायची चर्चा सुरू होती. आणि हसायला लागतात बयोवर. बयो तिथून उठून निघून जाते. पण आता बयोला कळे ना करावं तर काय करावं. सकाळी सकाळी आरव तिची वाट बघत असतो. बाहेरच उभा असतो तो त्याच्या घराच्या. बयो आल्यानंतर तो तिला बाजूला घेतो आणि म्हणतो अगं बयो, अगं बाबा तुझं कशामुळे आयडी मागतोय ते कळलंय का तुला? बयो म्हणते हो दादा, मला त्याची कल्पना आहे. मग आरव म्हणतो तू सांगून टाक ना बाबाला तूच बयो आहेस म्हणून. अगं हीच तर योग्य वेळ आहे सांगायची. बयो म्हणते नाही ना दादा, मी तसं नाही करू शकत. आरव म्हणतो अगं तुला कुठली गोष्ट रोखतीये मला कळत नाहीये. तू जर सांगितलं बाबाला की तू बयो आहेस तर असं काय बिघडणार आहे? बाबाला त्याची बयो मिळाली तर चांगलंच होणार आहे ना. बयो म्हणते नाही रे दादा, मी तसं नाही करू शकत. तुझ्या आईला मी या घरात नकोय आणि माझ्यावरनं मला पुन्हा घरात वाद आणि तंटा नकोय. तू मला समजून घे रे दादा. मग आता आरव म्हणतो बरं ठीक आहे, मी बाबाला सांगितलंय की तू काल आली नाहीस कारण तुझ्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती. आरवला गौतमी आवाज देत असते. तो बयोला अलर्ट करून निघून जातो. मला एक कळत नाहीये प्रेक्षकांनो, जर सांगितलं बयोने की मीच बयो आहे तर ही पोलिसांमध्ये पण जाऊ शकते ना की ही बाई मला अशी धमकवते म्हणून. एवढं काय घाबरायचं तिच्या धमकीला. एरवी तर मारे ती डेअरिंग करून तिला तोंड देते आणि याच बाबतीत का मागे सरकतीये. काही पण दाखवतात हा. असो, आता इराला फोन करून सांगितलं या दोघींनी तुझी मम्मा रात्री आली होती. मग इरा म्हणते बरंच झालं, तिला असंच पाहिजे भिकारडीला. तसंही ती आमच्या आयुष्यात आल्यापासून संकटावर संकट चालू आहेत. ही ना नुसती नाट आहे, नाट आमच्या आयुष्यात. मग या दोघी इराकडनं कारण जाणून घेतात की बयोला का ओरडलं या गौतमीने. मग इरा सांगते की अगं ते ती बाबाला डाऊट आलाय ना ती बयो आहे ना म्हणून कदाचित ओरडली असेल मम्मा तिला. पण बरं झालं तिला खडसावलं ते. मग या हेतल अंकिता म्हणतात तुझा प्लॅन तू कॅन्सल केला का? इरा म्हणते नाही नाही, त्या भिकारडीसाठी माझा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन मी नाही कॅन्सल करणार. आता सरू आली आहे की नाही हे शुभंकर विचारत असतात आणि आल्याला म्हणतात काय गं सरू काल आली नाहीस? आरव बयोला खुणवतो बाबाचं सांग म्हणून. मग बयो म्हणते हो ते माझे नाना आहेत ना त्यांची तब्येत ठीक नव्हती. मग शुभंकर म्हणतात नाना म्हणजे तुझे वडील का? अच्छा अच्छा ठीक आहे, ते आयडी आणले का गं तू? मग बयो म्हणते काय आयडी? नाही ते नानांना बरं नाही आहे ना तर ते कपाटाची चाबी त्यांच्याकडे असते. मी काही त्यांना मागितलं नाही बरं नसल्यामुळे. मी पुढच्या वेळेला आणते. मग शुभंकर म्हणतात बरं ठीक आहे, हरकत नाही आहे, आपण तुझ्या घरीच जाऊयात ना, मी भेटतो तुझ्या नानांना. मग गौतमी हे सगळं ऐकते आणि म्हणते अगं हो काही हरकत नाही आहे शुभंकर तू जा हं. मी तर म्हणते उद्याच जा तिच्या आईवडिलांना भेटायला. आता बयोला कळे ना ही गौतमी अशी का बोलतीये. गौतमी हे सगळं मुद्दाम बोलत असते प्रेक्षकांनो. तिला बयोला फसवायचं आहे. म्हणजे बयोने कसंही करून खोटे आईवडील तयार करावे अशी तिची इच्छा आहे. आता काहीतरी कारण काढून तिला किचनमध्ये नेलंय तिने आणि किचनमध्ये नेऊनही धमकवतीये. एक कार्टे, आता तू हे सगळं कसं फेस करणार आहेस? कुठून आणणार आहेस खोटे आईवडील? तुला एक करावंच लागेल. बयो म्हणते ते मला काही माहिती नाही आहे मी कसं करणार आहे ते. गौतमी म्हणते ते मला काहीच माहिती नाही आहे. तुला खोटे आईवडील तुझे तयार करावे लागतील आणि शुभंकरला तुझी खोटी फॅमिली दाखवावंच लागेल. मला ते काही माहिती नाही आहे, तू कसंही कर. तिने आता पुन्हा एकदा या बयोला टेन्शन दिलं आहे. सुमन म्हणते रे देवा, अगं तुझ्यावरची संकटं ना संपतच नाही गं बयो. आता काय करणार आहेस तू? त्यापेक्षा सांगून टाक ना दादाला तूच बयो आहे. पण ही म्हणते नाही गं ते तसं नाही करू शकत मी. आता मला माझे खोटे आईवडील आणावेच लागतील कुठून तरी.
आत्या माझ्यासाठी प्रार्थना कर गं. सुमन म्हणते, "अगं बयो, ती तर मी नेहमीच करते तुझ्यासाठी. आता जरा टेन्शनच आलंय बयोला, की हे प्रकरण कसं निस्तरायचं." असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो, जरा जास्तीच कॉम्प्लिकेटेड केलंय हे? कारण मला पण टेन्शन आलंय हो आता. ही बयो कुठून आई-वडील आणेल म्हणून. असो, पण आता ती पप्याला भेटली आहे आणि आता पप्या भेटल्या-भेटल्या अथांग बडबड करत असतो. कोणत्या ना कोणत्या शब्दावरनं त्याला काही ना काही आठवतच असतं. शेवटी बयो त्याला म्हणते, "अरे बाबा, तू किती बोलणार आहेस? गप्प बस ना. माझं ऐक. हे बघ, मला ना एक खोटं घर आणि खोटी फॅमिली हवी आहे." पप्याला जरा कळलं नाहीये. तो म्हणतो, "काय म्हणजे काय करायचंय नेमकं तुला आणि हे सगळं कशासाठी करायचंय?" बयो म्हणते, "ते मी तुला सगळं नंतर सांगेल, पण एखादं घर असेल का लहानसं?" तेव्हा तो म्हणतो पप्या, "हो, माझं घर आहे ना." तेव्हा बयो म्हणते, "चालेल, ठीक आहे. तर तू माझा भाऊ आणि ते घर थोड्या वेळापुरतं आपल्याला हवंय. आपल्याला एक नाटक करायचंय." पप्या तिला काही नाटकांचे अंक करून दाखवतो. बयो म्हणते, "अरे बाबा, तसं नाटक नाही रे. हे वेगळं नाटक. प्रत्यक्षात नाटक करायचंय. तू फक्त ना घर आणि भाऊ अरेंज केला आहेस ते ठीक आहे सगळं. आता आई-वडिलांचं मी बघते आणि बाकीचं तुला फोनवर सांगते." असं म्हणून बयो निघून गेली आहे, उशीर होतोय कॉलेजला म्हणून. आता हा पप्या विचार करतोय, माणसं चोरायचे आहेत की काय? आता ही नाती-बिती कुठून आणू मी? बिचारा पप्या कन्फ्यूज झालाय. आता इकडे अंकिता, हेतल आणि इरा कारमध्ये भेटल्यात. ही इरा कुठून तरी खूप महागडी शॉपिंग करून आली आहे. अंकिता ते बघून खूप सरप्राईज होते आणि म्हणते, "सगळं दुकानच घेतलं की काय तुम्ही?" इरा म्हणते, "नाही ना यार, 4,000 रुपयाची लिपस्टिक घ्यायची होती मला, पण हे हेतलने घेऊ दिली नाही." हेतल म्हणते, "अगं 4,000 तुझ्या किती वस्तू आल्या असत्या इरा?" इरा म्हणते, "अगं ब्रँड तो ब्रँड असतो गं." मग अंकिता म्हणते, "तुमच्या दोघींचं चालू देत, मला जाऊ द्या, माझी पण लव्ह लाईफ आहे." इरा म्हणते, "काय लव्ह लाईफ म्हणजे? हिचा बॉयफ्रेंड आहे की काय? कोण आहे हिचा बॉयफ्रेंड?" आता ही हेतल ऐकून न ऐकल्यासारखं करते, "मला नाही माहिती आहे." आता अंकिता म्हणते, "मला आज त्याला प्रपोज करायचं आहे." इरा मग तिला नाव विचारते. आता ही इराला आरवचं नाव कसं सांगणार, त्यामुळे ती गप्प बसली आहे. आता इकडे विशाल आलाय हॉस्पिटलमध्ये आणि स्टुडंट्स त्याला हॅपी व्हॅलेंटाईन डे विश करताय. विशाल विचार करतो, "बाप रे, आज व्हॅलेंटाईन डे तर म्हणजे अशी भानगड आहे. पण मला ना आता ह्या इराचं संकट नको आहे. मला काहीही करून हे सगळं याचा सोक्षमोक्ष आजच लावावं लागेल. मी सरस्वतीशी बोलतो." आता तेवढ्यात बयो येते तर तो म्हणतो, "अगं सरस्वती, मला तुझ्याशी बोलायचं आहे." बयो म्हणते, "सर तुम्ही नंतर बोला, आधी माझं ऐका. मला कसंही करून खोटे आईवडील आणि खोटी फॅमिली उभी करायची आहे, अगदी आजच्या आज." विशाल म्हणतो, "अगं पुन्हा तुझं आहेच का? मी तुला म्हटलं होतं ना, खरं खरं सांगून टाक तुझ्या वडिलांना." "अगं तू एक खोटं बोलण्यासाठी किती खोटं बोलणार आहे सरस्वती? तू माझं का ऐकत नाही आहेस?" बयो म्हणते, "तेच तर मी करू शकत नाही आहे ना सर, पण मला फक्त तुम्ही सांगा, मला आई-वडील कुठून मिळतील खोटे?" आता तेवढ्यात आरव येतो आणि म्हणतो, "बयो झालं का गं सगळं अरेंज? अगं उद्या सकाळी बाबा येणार आहे तुझ्या घरी तुझं फॅमिली बघायला." तेव्हा बयो म्हणते, "दादा, अरे भाऊ आणि घर मिळालं आहे, पण आई-वडील नाही मिळाले अजून." आरव म्हणतो, "असं आहे का? बरं चल माझ्यासोबत, आपण आई-वडील शोधून येऊयात." बयो म्हणते, "म्हणजे कुठे जायचं आहे?" आता या आरवने बयोसाठी कुठले रेडीमेड आई-वडील पाहिले ते बघूयात. पण प्रेक्षकांनो, आज एवढा टेन्शनमयी होता हा सगळा रिव्ह्यू आणि आता उद्या हे भलतंच काहीतरी दाखवलंय त्यांनी पुढच्या प्रोमोमध्ये. म्हणजे इथे रिव्ह्यू पूर्ण झालाय आणि पुढे त्यांनी दाखवलंय की बयो आणि विशाल छान डान्स करताय व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आणि इरा येऊन त्यांचा डान्स थांबवते. म्हणजे नेमकं आता हे कसं आणि काय काय घडलंय हे जरा म्हणजे काय सांगता येईल, कन्फ्युजनच आहे. पण हे स्वप्न आहे की सत्य हे आपल्याला उद्याच कळेल, म्हणजे सोमवारी कळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, माझा पर्सनल ब्लॉग मी माझ्या चॅनलवर टाकलाय अनघाज वर्ल्डवर, त्यावरती नक्की माझा ब्लॉग बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.